माझा नाही राहू दे, रेकॉर्ड करतात. अरे मी यायच्या आधीपासून लावलेलं होतं ना, म्हणजे हे लाईट बंद कर तुझा. सुरू पत्रकार परिषद सुरू करण्या अगोदर मी एका गोष्टीचा खुलासा करू इच्छितो. काल एक आपले खेळाडू गावीत हे काल येऊन गेले. तुमच्याकडे बातम्या मी पाहिल्या. त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एक तर त्यांना कोणी बोलवलं होतं हे मला माहित नाही. ते आलेत हेही मला कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं का करीन मी? त्याच्यामुळे मला माहितीच नसलेल्या गोष्टीवरती त्या बातम्या आल्या. त्यांचाही काही गैरसमज झाला की ते 2 तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही. परंतु मला माहितीच नव्हतं. मला कोणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून. मला जर कोणी सांगितलं तर मी निश्चित त्यांना नक्कीच भेटलो असतो. परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही ह्या गोष्टी सगळ्या बाजूला सोडा आपण. परंतु भेट नाही झाली त्याच्याबद्दल ते नाराज झाले. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते मला असं वाटतं दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीला जाऊन आल्यानंतर मी निश्चित त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी मी निश्चित या गोष्टी बोलीन. तुमचाही काही संपर्क झाला तर मला असं वाटतं त्यांच्या कानावरती ही गोष्ट घाला की मलाच काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे भेटण्याचा न भेटण्याचा काही विषय येत नाही. बाकी काय विचारा आता काय. नाशिक नाशिकवर सिंहस्थ कुंभमेळ्यावर सध्या फोकस आहे संपूर्ण प्रशासनाचं. आपल्या सत्ता काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा झालेला होता. आता आपण जी माहिती घेत आहे किंवा प्रोजेक्ट करत आहे सिंहस्थाची कामं शहरभर सुरू आहेत. काय इनपुट्स आहेत आणि काय नेमकी अपेक्षा आहे प्रशासनाची? मी तुम्हाला माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मी 2 आत्तापर्यंत कुंभमेळे मी असताना इथे झालेत. एक 2003चा आणि एक 2015चा. 2003चा कोणाला आठवत पण नसेल. 2015 बद्दल आपण बोलू. 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि काय कशा प्रकारची कामं सुरू आहेत. ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे. आणि त्या कुंभमेळ्यातनं पैसे काढणं त्यातनं काही अर्थकारण हा मुळात उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तो त्यावेळेला झाला. आत्ताचं जे मला दिसतंय ते मला काय मी ऐकलेत ज्या गोष्टी. काय रे बाबा तू कुठे होतास तू? सर आता राहू दे बस. आता मी तुमच्याच माध्यमातून ज्या गोष्टी आमच्या कानावरती येतात संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत. काही गाड्या ट्रक बीक सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही ढिम्म येतं ना. माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूत्र नाही आहे. आणि बस आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो. दुर्दैव आहे
मला वाईट या गोष्टीचं वाटतं, इतकं सुंदर त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं. म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींची बस दुसऱ्याने केलंय म्हणून त्याची वाट लावायची. मला काल का परवाच मी हा प्रश्न विचारला की त्या स्मार्ट सिटीज काय झालं, त्या स्मार्ट सिटीचं कुठे गेलं? त्या स्मार्ट सिटी कुठच्याही देशातल्या कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाहीये. सगळी शहरं बर्बाद होताना दिसत आहेत. आणि मला ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत. हे लोकांनाही कळलंय, लोकांनाही माहिती आहेत ह्यानं मतदान कशा प्रकारचं होत आहे. परंतु जे काही करतायत मतदान, त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब. आणि ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा. अजून काय बोलू शकतो मी? हा बोला. कॉक्रोच पार्टीच्या निमित्ताने जे देशभर दिसतंय एक वेगळा फोर्स दिसतोय तरुणांचा, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे शिक्षणामधल्या ज्या गोष्टी आहेत, कसं आहे, हे बऱ्याच वर्षानंतर असं आंदोलन आहे या सगळ्या गोष्टींकडे. काय, प्रत्येक आई वडिलांचा मुलगा हा काही नीट परीक्षेला बसला नव्हता. तिथे आलेले सगळेच विद्यार्थी हे काही नीटचे विद्यार्थी नव्हते. पण जे विद्यार्थी, जे तरुण तिकडे जे आले होते, तो त्यांच्यामधला जो राग आहे तो मला असं वाटतं सगळा सभोवतालचा सगळा राग तिकडे बाहेर आला आहे. आणि तो ह्याच्या पुढे अजून जोरात जास्ती मोठ्या पद्धतीने बाहेर येईल. म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे. कळलं का? ते आता आंदोलन शांत आहे किंवा, परंतु राग, सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं. ज्या वेळेला त्या तरुणांना, ज्या विद्यार्थ्यांना मारलं, बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं, हे का मारतायत मुलांना? खरं तर ते शांतपणे आंदोलन सगळं सुरू होतं. सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. आणि मला एवढंच फक्त म्हणायचं, हे भाजपमधलंच अंतर्गत हे भांडण आहे आणि त्याच गोष्टी आता सगळ्या चव्हाट्यावरती येत आहेत. काल बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची, एसआयआरच्या मुद्द्यावर पण चर्चा झाली. मी तुम्हाला आता तुम्ही आता हा प्रश्न विचारत, मी येतो त्याच्याकडे. शिक्षणाच्या बाबतीत मला काल अनेक विद्यार्थी मला काल येऊन भेटले. मला हाच नाशिक मधला पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असेल. प्रश्न असा आहे की दगडांवरचे ठसे घेऊन त्यांचं आधार कार्ड चेक करण्यापेक्षा मला असं वाटतं चंद्रकांत पाटलांनी या विद्यार्थ्यांकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. मला ही गोष्टच नाही समजली की 10वी पास झाल्यावरती पहिल्यांदा क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायची आणि क्लासमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर क्लास सांगणार की कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. आज ते विद्यार्थी कॉलेजला न जाता 8-8 तास त्या क्लासमध्ये जाऊन बसतायत आणि तिकडे शिकतायत. मग कॉलेज काय करतंय? कोचिंग क्लासेसवरती निर्बंध आणायचा आपला मसुदा गेले 24 वर्षापासून पेंडिंग आहे, तयार आहे. मात्र नाही, कोचिंग क्लासेस मधनच ह्या सगळ्या कोचिंग क्लासेस सगळेच काय वाईट असतात अशाला भाग नाहीये. परंतु आता जे काही धंदा म्हणून जे आलेले आहेत, आता नीटचा पेपर देखील यांच्याकडनं फुटला ना, याच कोचिंग क्लासवाल्यांकडनंच फुटला ना. आतापर्यंत जेवढे पेपर फुटले या कोचिंग क्लासवाल्यांकडनंच फुटले ना. मग प्रश्न असा आहे की ते निलकणी आणून तिथे आता काहीतरी त्या निलकणींना आणलंय वरती, त्यांनी मला असं वाटतं या क्लासेसवरती पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. क्लासेस ठरवणार की विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं, हे कुठची शिक्षण पद्धत? चंद्रकांत पाटलांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कॉलेजमधली फी किती? 20,000 रुपये.
आणि क्लासमधली फी किती? 1,40,000 रुपये. म्हणजे क्लासेस आणि कॉलेज यांच्या संगनमतानेच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे क्लासेसवाले कॉलेजवाल्यांना पैसे पुरवत असणार. क्लासमध्ये 8-8 तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? या अशा प्रकारची भिकार शिक्षण परिस्थिती शिक्षणाची असताना त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं की विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही, तरुणांनी चिडायचं नाही. म्हणजे काय? काल मला काही विद्यार्थी मला इतकं वाईट वाटलं. मला त्यांनी विचारलं, साहेब परत नीटचा पेपर नाही ना फुटणार? एवढी आज तिथे एक मुलगा, मला मी त्या मुलाचं नाव काल त्याचे घरचे येऊन गेले, ज्याने आत्महत्या केली, यश गोसावी. त्या मुलाने आत्महत्या केली. ज्या 21 विद्यार्थ्यांची नावं आहेत आत्महत्या केलेल्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या यशचं नाव नाहीये. नाशिक मधला मुलगा आहे तो. प्रशासनाला हेही वाटत नाही की बाबा आता इथे कोण पालकमंत्री आहेत नाही आहेत मला माहिती नाही, पण एक नाशिक मधला मुलगा जो नीटच्या परीक्षेचा संपूर्ण तयारी करतोय, पेपर फुटल्यानंतर तो व्यथित होतो, निराश होतो आणि आत्महत्या करतो. आणि आत्महत्या केल्यानंतर त्या मुलाचं 21 मुलांची नावं येतात, 22वं नाव देता येत नाही तुम्हाला. हे कोणतं सरकार चालू आहे आणि काय प्रकार चालू आहे मला समजलंच नाही. मला मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवतो, तुम्ही ती सर्वांनी नीट ऐका. आता बस, आता शांत. तुम्हाला वाटेल मी हा मगाचपासून मोबाईल का घेऊन बसतोय. मोबाईल, मला कोणाची फोन येणार नाहीये. मला एक गोष्ट वाचायची म्हणून तुम्हाला ठेवलंय बरोबर. हा, ते तुला पाठवलं होतं ना काय?